नमस्कार. सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. एस टी प्रवासाचा नवा डिजिटल शुभारंभ. सवलतधारकांसाठी NCMC स्मार्ट कार्डाची अनिवार्यता. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक. जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा WIRC ICAI इथं अभ्यास दौरा. वित्त क्षेत्रातील करिअर आणि AI वर विशेष मार्गदर्शन. परीक्षेनंतर बदललेल्या नियमामुळं 3,000 इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांचं नुकसान. आणि गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जिल्हा परिषद ठाणे राज्यात तृतीय क्रमांकावर. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूब चॅनेलला फॉलो करायला मात्र विसरू नका. तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच STच्या प्रवासात आता तंत्रज्ञानाची नवी पहाट उगवली आहे. रोख व्यवहारांच्या पलीकडे जाऊन पारदर्शकता आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशानं ST महामंडळानं नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजेच NCMC प्रणाली लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा ST महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. यापुढे विविध सामाजिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी हे स्मार्ट कार्ड अनिवार्य असणार आहे. ही केवळ तांत्रिक सुधारणा नसून प्रवाशांच्या विश्वासाला डिजिटल बळ देणारं हे पहिलं पाऊल आहे. सवलतीची अचूक नोंद, पारदर्शक प्रतिपूर्ती आणि रोख विरहित व्यवहार या तिन्ही गोष्टी एकाच कार्डामध्ये सामावल्या जाणार आहेत. या प्रकल्पासाठी महामंडळानं मेसर्स बिक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि NSDL पेमेंट्स बँक यांच्याशी करार केला असून लवकरच सर्व आगारांमध्ये नोंदणीची मोहीम सुरू होणार आहे. या नव्या योजनेत समाजातील विविध घटकांचा समावेश करण्यात आला असून शालेय आणि तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सरळ क्रमांकाशी जोडलेलं कार्ड दिलं जाईल. तसंच अमृत ज्येष्ठ नागरिक, सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना देखील आधार संलग्न कार्ड मिळेल. स्वातंत्र्य सैनिक, अधिस्वीकृतीधारक पत्रकार आणि राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांना विभागीय कार्यालय इथल्या मुख्यालय आगारामार्फत वितरण होणार आहे. STचा हा निर्णय म्हणजे परंपरागत प्रवास व्यवस्थेला डिजिटल स्पर्श देणारा टप्पा आहे. तिकीट हातात आणि सुट्ट्या पैशांची चिंता या जुन्या गोष्टी आता इतिहास जमा होणार आहे. नव्या युगात एका स्मार्ट कार्डच्या स्पर्शानं प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि अधिक पारदर्शक होणार आहे, असं प्रतिपादन परिवहन मंत्री तथा ST महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केलंय. जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या FY BComच्या 145 विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा दिनांक 9 फेब्रुवारी रोजी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या वेस्टर्न इंडिया रिजनल काउन्सिल इथं अकाउंटन्सी विभागामार्फत आयोजित करण्यात आला. या अभ्यास भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना वित्त क्षेत्रातील विविध करिअर संधींबाबत मार्गदर्शन देखील करण्यात आलं. विशेषतः चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे CA अभ्यासक्रमाची रचना, परीक्षा पद्धती, आर्टिकलशिप तसंच जागतिक स्तरावर CA पदवीचं महत्त्व याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमाला WIRCचे चेअरमन CA केतन सय्यारा यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या प्रसंगी चेअरमनांच्या हस्ते महाविद्यालयातील सुभाष शिंदे उपप्राचार्य आणि डॉक्टर महेश पाटील उपप्राचार्य, CA योगेश प्रसादे, संजय पाटील, पराग शिंदे इत्यादी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या अभ्यास दौऱ्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणून विद्यार्थ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर एका विशेष सत्राचं आयोजन करण्यात आलं. या सत्रामध्ये वित्त आणि अकाउंटन्सी क्षेत्रामध्ये AI मुळे होणार बदल, ऑटोमेशन आणि डेटा ॲनालिटिक्सचं वाढतं महत्त्व, ऑडिट प्रक्रियेमध्ये AIचा वापर, तसंच भविष्यातील व्यावसायिकांसाठी आवश्यक असलेली डिजिटल कौशल्य याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. AI मुळे पारंपरिक अकाउंटिंग पद्धती अधिक वेगवान, अचूक आणि डेटा आधारित होत असल्याचं देखील विद्यार्थ्यांना समजून सांगण्यात आलं. या सत्रामुळं विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअर ट्रेंड्स समजून घ्यायला मोठीच मदत झाली. महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीनं राबवण्यात आलेल्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील विविध शासकीय कार्यालयांच्या कामकाजाचं मूल्यमापन करण्यात आलं. जिल्हा परिषद ठाणे यांनी राज्यात तृतीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केलंय. या यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा परिषद ठाण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच संपूर्ण अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचं अभिनंदन केलंय. लवकरच राज्य शासनातर्फे सर्व विजेत्यांचा गौरव करण्यात येणार असून या मूल्यमापनात कार्यालयाची अधिकृत संकेतस्थळ व्यवस्था, आपलं सरकार प्रणाली, ई-ऑफिस, कार्यालयीन डॅशबोर्ड, व्हॉट्सअप चॅटबॉट, AI आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर तसंच GIS या प्रणालीचा प्रभावी वापर या 7 महत्त्वाच्या निकषावर जिल्हा परिषद ठाणे यांनी उत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे. डिजिटल प्रशासनाच्या दिशेनं टाकलेलं हे पहिलं पाऊल जिल्हा परिषद ठाण्याच्या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनाची साक्ष देणारं ठरलंय. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या या कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद ठाण्याच्या अधिकृत संकेतस्थळावर व्यापक आणि नागरिकाभिमुख सुधारणा राबवण्यात आल्या असून शासकीय सेवा पारदर्शक, सुलभ, सुरक्षित आणि सर्वांसाठी सहजरित्या उपलब्ध करून देणं हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. या सर्व सुधारणा उपायामुळं जिल्हा परिषद ठाण्याचं संकेतस्थळ अधिकाधिक आधुनिक, सुरक्षित आणि नागरिकाभिमुख बनलं असून डिजिटल इंडिया आणि ई-गव्हर्नन्सच्या उद्दिष्टपूर्तीकडे महत्त्वाचं पाऊल टाकण्यात आलं आहे. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी NEP नुसार परीक्षा दिली, मात्र परीक्षा झाल्यानंतर अवघ्या 2 दिवसात त्यांच्या उत्तीर्णतेचा निकष बदलण्यात आला. याचा फटका कल्याण आणि आजूबाजूच्या परिसरातील जवळपास 3000 विद्यार्थ्यांना बसला आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षासाठी प्रवेश मिळालेला नाही. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी बुधवारी सिनेट सदस्य अल्पेश भोईर यांच्याकडे धाव घेतली. दुसऱ्या वर्षासाठी प्रोव्हिजनल प्रवेश देण्यात यावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी यावेळी केली. या संदर्भात सिनेट सदस्य अल्पेश भोईर हे उद्या मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंची भेट घेणार आहेत. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील शेतकरी शेडसाठी राखीव असलेल्या जागेवर व्यापारी गाळे बांधले जात असल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी बाजार समितीचे माजी संचालक मयूर पाटील यांनी विरोध दर्शवून पणन खात्याकडे तक्रार दाखल केली होती. तसंच त्यांनी उच्च न्यायालयात देखील याचिका दाखल केली आहे. या पार्श्वभूमीवर पणन संचालकांनी संबंधित व्यापारी गाळ्यांच्या बांधकामाला स्थगिती दिली आहे. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं
दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात शासनाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या कुटुंबियाने भूसंपादन प्रक्रियेत कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप भिवंडीचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांनी मंगळवारी केला. या कथित भ्रष्टाचार प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधितावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी दाखल करण्यात आलेल्या दाव्याच्या सुनावणीसाठी खासदार सुरेश म्हात्रे स्वतः भिवंडी न्यायालयात हजर होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या कुटुंबियावर गंभीर आरोप केले. बुलेट ट्रेन प्रकल्पात जमीन बाधित दाखवण्यासाठी कपिल पाटील यांचे पुतणे प्रशांत पाटील, देवेश पाटील, सुमित पाटील आणि मुलगा सिद्धेश पाटील यांनी मौजे दिवे अंजूर इथला सर्वे क्रमांक 28 या जमिनीचा खोटा विकासक करारनामा करून ती जमीन बाधित असल्याचं दाखवलं. त्या आधारे शासनाकडून तब्बल 20 कोटी 13 लाख रुपयांचा मोबदला मिळवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. इतकेच नव्हे तर जून 2024मध्ये याच जमिनीचे फेर मूल्यांकन करून त्यापोटी 193 कोटी रुपयांचा मोबदला देण्याची शिफारस देखील करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र हे सर्व व्यवहार खोटे आणि धक्कादायक असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. ज्या विकास करारनाम्याची नोंद 2012मध्ये झाल्याचं दाखवण्यात आलं आहे त्यासाठी वापरण्यात आलेला स्टॅम्प पेपर 2016 सालचा आहे, तर त्यावरील प्रशांत पाटील यांचा फोटो 2018 मधला आहे. या सर्व पुराव्यांसह शासनाकडे, पोलिसांकडे तसंच संसदेतील सभागृहात देखील तक्रार दाखल करण्यात आली असून न्यायालयात कलम 156(3) या अंतर्गत तक्रार दाखल केल्याची माहिती खासदार सुरेश म्हात्रे यांनी दिली. कोकण आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च 2026 रोजी खारघर इथं एका भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जातीनं स्वतः उपस्थित राहणार आहेत. अल्पसंख्याक विकास विभाग, राज्य समन्वय समिती तसंच शीख, सिकलकर, बंजारा, लखाना, मोहयाल, सिंधी, वाल्मिकी, उदासीन आणि भगत नामदेव वारकरी संप्रदाय अशा विविध समाजांच्या संयुक्त विद्यमानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. राज्य आणि देशभरातून लाखो भाविक यावेळी उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येते. प्रशासनाकडून कार्यक्रमासाठी व्यापकरित्या नियोजन करण्यात आलं असून विविध समित्यांच्या माध्यमातून तयारी सुरू झाली आहे. भाविकांसाठी आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन, पोलीस आणि स्थानिक यंत्रणा समन्वयानं कार्यरत आहेत, अशी माहिती कोकण आयुक्तांनी दिली आहे. नागरिकांनी कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जाणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. मुंब्रा बायपास परिसरातील डोंगराळ भागात अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग लागण्याचं नेमकं कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेलं नसून या आगीची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झालं. आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या पुढाकारानं NDMमधील खासदारांमध्ये संवाद आणि समन्वय अधिक बळकट करण्यासाठी नवी दिल्लीत खासदार देवेशचंद्र ठाकूर यांच्या निवासस्थानी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विविध राज्यातील NDA घटक पक्षाचे खासदार सहभागी झाले होते. बैठकीला शैक्षणिक धोरणावर चर्चा करण्यात आली. शिवसेनेच्या वतीनं खासदार नरेश म्हस्के यांनी या चर्चेत भाग घेतला. NDAनं विविध राज्यातील खासदारांचे एकूण 14 गटामध्ये विभाजन केलं असून प्रत्येक गटामध्ये घटक पक्षातील खासदारांचा समावेश करण्यात आला.
या सर्व गटामध्ये समन्वय आणि संवाद सुरळीत राहावा यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक अधिवेशन सत्राच्या वेळी ते या गटातील सदस्यांना एकत्र बोलावून संवाद साधतात, खासदारांच्या समस्या जाणून घेतात आणि विविध विषयांवर मार्गदर्शन देखील करतात. या बैठकीमुळे केवळ धोरणात्मकच चर्चा झाली नाही, तर एकमेकांचे अनुभव आणि दृष्टिकोन देखील समजून घेण्याची संधी मिळाली. अशा प्रकारच्या बैठकांमुळं लोकशाहीची प्रक्रिया अधिक बळकट होते आणि धोरणांची प्रभावीरित्या अंमलबजावणी होते, अशी प्रतिक्रिया खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750-6946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. एसटी प्रवासाचा नवा डिजिटल युगारंभ. सवलतधारकांसाठी NCMC स्मार्ट कार्डाची अनिवार्यता. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक. जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा WIRC ICAI इथं अभ्यास दौरा. वित्त क्षेत्रातील करिअर आणि AI वर विशेष मार्गदर्शन. परीक्षेनंतर बदललेल्या नियमांमुळे 3000 इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांचं नुकसान. आणि गव्हर्नन्सच्या सुधारणा कार्यक्रमात जिल्हा परिषद ठाणे राज्यात तृतीय क्रमांक. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात, फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.